नमस्कार. लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये मागील लेक्चरमध्ये आपण अंदाजपत्रकाचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय होतो ही बाब या ठिकाणी बघत असताना आपण या आर्थिक परिणामामध्ये जनकल्याण, गैरप्रकाराला आळा बसतो अशा पद्धतीनं काही अंदाजपत्रकाच्या महत्त्वाबाबत त्या ठिकाणी आपण मुद्दे बघितले होते. त्यामध्ये जो काही उर्वरित भाग आहे तो आज आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. यामध्ये आपण बघितलं की असं कोणतंही क्षेत्र नाही किंवा असा कोणताही घटक नाही की ज्याच्यावर ह्या अंदाजपत्रकाचा परिणाम होतो. सर्व सार्वजनिक क्षेत्रे, खाजगी क्षेत्रे या सर्व बाबीवर या अंदाजपत्रकाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. अंदाजपत्रक हे एक जनकल्याणाचे एक मोठे आणि प्रभावी अशा पद्धतीचं साधन आहे. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून चलनफुगवटा होऊ नये याची दक्षता ही घेण्यात येत असते. किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून करण्यात येत असतो. कारण जर अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीनं जर चलनफुगवटा होऊ लागला तर यामधून जे आहे हे चलनाचं मूल्य जे आहे हे मूल्य कमी व्हायला लागतं आणि यामधून काय होतं की वस्तूच्या किमती ह्या वाढत जातात आणि त्यामधून जनसामान्यांना महागाईचा सामना हा त्या ठिकाणी करावा लागतो. या बाबी त्या ठिकाणी होऊ नये यासाठी अर्थसंकल्प विविध स्वरूपाच्या तरतुदी, योजना, धोरणे या माध्यमातून करण्यात येऊन बाजारातनं अतिरिक्त पैसा हा काढून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आणि या माध्यमातून त्या ठिकाणी वस्तूच्या किमती ज्या आहेत एव्हाना कमी करता येऊ नाही शकल्या तर त्या स्थिर कशा पद्धतीनं राहतील यासाठीही त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येतो. त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार प्राप्त होण्यास या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात. येणारी विदेशी गुंतवणूक, येणारे विविध प्रकल्प यांना अंदाजपत्रकाच्या माध्यमातून हव्या असलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्यामध्ये करण्यात येतात. जसं की जर भौतिक सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर असो, त्यांना करामध्ये मिळणारी सवलत असो किंवा त्यांना दळणवळणाच्या सोयीसाठी आवश्यक भूमा किंवा सोयी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतात. एव्हाना करून की असे प्रकल्प, अशी गुंतवणूक जर देशात आली तर ती काय करते, त्या ठिकाणी रोजगाराच्या नव्या नव्या संध्या हे उपलब्ध करून देत असते आणि त्यामधून बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो. तसेच कृषी व त्यावरील आधारित जे काही उद्योग आहेत अशा उद्योगांना विविध माध्यमातून आर्थिक प्रोत्साहनही देण्यात येतं. कारण आपण बघतो की भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णतः कृषी आधारित अर्थव्यवस्था मानली जाते. कृषी आणि कृषीवर आधारित अनेक स्वरूपाचे उद्योग हे प्रामुख्याने स्थानिक
विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे. अशा उद्योगांना या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आर्थिक प्रोत्साहन येण्यात येत असते. जसं की यामध्ये सबसिडी आली, यामध्ये कर सवलती आल्या, त्याचबरोबर कमी दरामध्ये, कमी व्याजामध्ये, कमी व्याजदर लावून ऋण उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असो, या सर्व बाबी त्या ठिकाणी करण्यात येतात, जेणेकरून की हे कृषी व कृषी आधारित उद्योग हे त्या ठिकाणी विकसित होऊ शकतील आणि एक प्रकारे अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. कारण आपल्या अर्थव्यवस्थेला प्रभावित करणारा सर्वात मोठा घटक तो मानण्यात येतो आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ही आर्थिक चालना देण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकाच्या माध्यमातून करण्यात येतो. तसेच शेतकरी वर्गासाठी आर्थिक मदत ही देण्यात येते. जसं की सध्याचं केंद्र शासनाचं जे धोरण आहे की जुने जेवढे काही ऋण आहेत, जे की पेंडिंग आहेत, काय आहेत, बाकी आहे, अशा सर्व लोन किंवा ऋणांची ही पुनर्रचना करण्यात येणार आणि प्रथम वर्ष जे आहे, जे की देण्यात येणारं व्याज जे आहे ते त्यांना त्या ठिकाणी माफ होणार आहे किंवा केंद्रामार्फत त्या ठिकाणी ते शेतकऱ्याच्या खात्यातनं त्या बँकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि 1 वर्षानंतर त्या ऋणावरील जे काही व्याज आहे, हे व्याज जे आजचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर किफायतशीर अशा पद्धतीनं त्याची पुनर्रचना ही या ठिकाणी केंद्र शासनाने सध्या केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या शेतकरी वर्गांना आर्थिक मदत ही करण्यात येते. अनेक वेळा त्यांचे ऋण माफही करण्यात येतात. अशा प्रकारे या अंदाजपत्रकाच्या विविध तरतुदींचा आर्थिक परिणाम जो आहे तो जनसामान्य व्यक्तीवर होऊन त्या ठिकाणी भारतासारख्या लोक कल्याणकारी राज्यामध्ये हे जनकल्याण साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत ही मिळत असते. त्याचबरोबर अंदाजपत्रकाच्या माध्यमातून एकूण अर्थव्यवस्थेचे वित्तीय व्यवस्थापन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत असतं. एकंदरीत देशामध्ये कोणती साधने उपलब्ध आहेत याचे व्यवस्थापन हे या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून करण्यात येत असतं. आणि यामुळे जी काही उपलब्ध संसाधने आहेत, ह्या संसाधनाचा उचित व्यवस्थापनाने योग्य विनियोग होऊन अर्थव्यवस्था जी आहे ही सदृढ होऊ शकते. प्रामुख्याने आपण बघतो की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये विकासाची उद्दिष्टे फार मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु गाठावयाची जी काही उद्दिष्टे आहेत, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जी काही आवश्यक संसाधने आहेत, ती संसाधने अपुरी किंवा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मग अशा वेळी विकास ध्येय धोरणांना आपण फाटा देऊ शकत नाही. तर अशा वेळी जी काही उपलब्ध संसाधने आहेत, ह्या उपलब्ध संसाधनाच्या उचित विनियोगातून अधिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येतो. जसं आपण बघतो, प्रामुख्याने आजपर्यंत पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. या 5 वर्षाच्या नियोजनातून उपलब्ध संसाधनातून अधिक विकासाची उद्दिष्टे गाठण्याचा सातत्याने प्रयत्न होत असलेल्या भारतामध्ये आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे व इतर स्वरूपाचे आर्थिक परिणाम जे आहे हे अंदाजपत्रकामध्ये होत असतात.
अंदाजपत्रकाचे ज्याप्रमाणे आर्थिक परिणाम होतात त्याचप्रमाणे ह्या अंदाजपत्रकाचे सामाजिक परिणाम ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होत असतात। अंदाजपत्रक तयार करतानाच त्याचे सामाजिक परिणाम हे कशा पद्धतीनं होतात याचा सखोल विचार त्या ठिकाणी करण्यात येत असतो। ही बाब अंदाजपत्रक तयार करतानाच त्या ठिकाणी बघण्यात येते। तर अशा ह्या अंदाजपत्रकाचे होणारे जे काही सामाजिक परिणाम आहे हे सामाजिक परिणाम लक्षात घेऊन अंदाजपत्रकाला पुढील दिशा ही देण्यात येत असते। अशा ह्या अंदाजपत्रकाचे सामाजिक परिणाम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू। धन्यवाद।